ओ दरवाजा उघड. हो पोपटलाल, दरवाजा उघड रे. सोडी भिडे, मला एकट्याला सोडा. तुम्ही जा ना घरी. ओय पोपू, ओ तू प्रेमाने दरवाजा उघडतोस की नाही? नाही, सॉरी. ओय पोपू, मी पण सॉरी. मी आताच्या आता दरवाजा तोडतोय. थांब, मी येतोय. हा सोडी पण ना. ओय पोपू, इतका वेळ? अरे एवढा अंधार काय? जेव्हा आयुष्यातच अंधार आहे तेव्हा घरात उजेड करून मी करू तरी काय? ओ पोपू, असं नकारात्मक का बोलतोस तू? मग अजून काय बोलू मी? आणि हे काय पोपटलाल, महिला मंडळ तुझ्यासाठी जेवण घेऊन आलं होतं, ते तसं तसं आहे, तू खाल्लं नाहीस? मला भूक नाहीये रे. अरे म्हणजे तू दुपारपासनं काही न खाता असाच बसला या अंधारात? ए बाबा, तुम्हाला एवढे प्रश्न नको करूस. तुम्ही जा ना, मला एकट्याला सोडा. अरे काय एकट्याला सोड? अरे हे असा देवदास बनून का बसलायस तू? पोपटलाल, हे तुला शोभत नाही. चल. हो, खूप झालं पोपू. चल आमच्या सोबत सोडा शॉपवर. मला नाही यायचं. का नाही यायचं? माझा मूड नाहीये. अरे ओय, तुझ्या मूडच्या तर नानाची टांग. मी बोललो ना, चल आमच्या सोबत. हे बघ सोडी, हट्ट नको करूस. मी बोललो ना, माझा मूड नाहीये, मला नाही यायचं. नाही येणार? नाही. ओय शेवटचं विचारतोय, नक्की तू येणार नाहीस? नाही. ठीक आहे, मग नको येऊ. अरे उचलून घेऊन जाऊया ह्याला. मला यायचं नाहीये. बघ, तुला सांगतो, मला तुमच्यासोबत यायचं नाहीये. सोडी, मला यायचं नाहीये. सोडी, ऐक तरी माझं. मला तुमच्यासोबत यायचं नाहीये. सोडी, ऐक तरी. पोपटलाल आल्यानंतर आपण त्याचा मूड चेंज करूया, त्याला सिंपती देऊया. नाही 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 अय्यर, ही चूक नको करू. सिंपती द्यायची काहीच गरज नाहीये पोपटलाल. का? अरे बाबा पोपटलाल असा पण मॅरेज ब्युरोच्या गोष्टीवरून उदास आहे, त्यामुळे त्याला त्रास झालाय. आणि तीच गोष्ट तुम्ही परत बोललात तर हे जखमेवर मलम लावणं नाही झालं. हे तर असं झालं की जसं जखमेवर मीठ चोळणं. नाही नाही, अगदी खरं बोलताय तुम्ही मेहता साहेब. आपण काहीतरी दुसरं बोलूया आणि त्याला प्रोत्साहित करू. बरोबर. हो, आपण त्याच्या समोर आशावादी गोष्टीच बोलूया. समजला अय्यर भाऊ? आता बघा, जे पण आहे, पण पोपटलाल आहे तर आपला मित्र ना. त्याशिवाय तो बिचारा एकटाच राहतो, तर आपण त्याच्याबद्दल विचार नाही करणार तर कोण विचार करणार? त्याचा परिवार तर आपणच आहोत ना. बरोबर बोलताय. तेव्हा अय्यर, जेव्हा पोपटलाल येईल तेव्हा चांगलं चांगलं बोलू आणि छान छान बोलून त्याचा मूड ठीक करूया आपण. करेक्ट. अरे उतरव ना सोडी, मला सोड ना इकडून. उतरवतो रे. सोडी, बघ मला यायचं नाही. मला उतरव ना, मला इथे. ओ नाही पोपू, सोड ना मला. अरे मला तू इथे का आणलंय? अरे सोडी, मला. अरे मला नाही यायचंय ना इथे. सोडी, मला जबरदस्ती नाही आवडत. मला बाबा सोड ना, तू मला घरी जायचंय. अरे यार पोपटलाल, आता तुला उचलून आणलाच आहे तर आमच्या बरोबर बस ना थोडा वेळ. हो ना. हो पोपटलाल, थोडा वेळ बस. मला काही बसायचं वगैरे नाहीये. अरे पोपटलाल, असं पण काय झालं की तुला मित्रांसोबत बसायचं नाहीये? काही नाही ना, मग आरामात बस ना तिथे. बस. थोडी त्याला बसव बरं. आरामात ये. सगळ्यांसाठी मस्त पैकी मसालेदार सोडा बनव. आणि हो मेहता साहेब, आज काहीतरी मस्त ऐकवा ना. हो मेहता साहेब, एखादी मस्त कव्वाली ऐकू. कव्वाली? अरे जेठालाल बाबा, मी कव्वाली ऐकवण्याच्या योग्यतेचा नाहीये. बस अशीच एखाद दुसरी चांगली ओळ डोक्यात आली आहे तर ऐकवतो. इर्षाद. तर सुरू करतो. मनात आशा जागवतात स्वप्न. मनात आशा जागवतात स्वप्न. जेठालाल ऐकतोयस ना? हो, मी तेच ऐकतो. हो, ओके. मनात आशा जागवतात स्वप्न, आकाशाच्या पलीकडे घेऊन जातात स्वप्न. वा वा वा. आकाशाच्या पलीकडे घेऊन जातात स्वप्न. माणसाने निर्धार केला तर काय नाही होऊ शकत. आणि असं कुठलं स्वप्न आहे जे खरं नाही होऊ शकत? जे खरं होऊ शकत नाही. 100% खरं आहे. कोणतं स्वप्न असं आहे की जे खरं होऊ शकत नाही? बकवास आहे हे, एकदम बकवास. माणसांनी मानलं तर काय नाही होऊ शकत. कोणतं स्वप्न आहे जे खरं नाही होऊ शकत? अरे माणसाच्या मानण्याने कोणतं स्वप्न खरं नाही होत. अरे असं नसतं पोपटलाल. अरे असंच आहे. लोकांना चांगलं वाटावं म्हणून तुमच्यासारख्या पार्ट टाइम लेखकाने बनवलेल्या गोष्टी आहेत या. हे बघ पोपटलाल, माहितीये की तुझा मूड आता एवढा बरोबर नाहीये, पण याचा अर्थ हा नाहीये की तू आमच्या माननीय मेहता साहेबांना टाइमपास लेखक म्हणावं. जेठालाल, तो टाइमपास नाही, पार्ट टाइम लेखक बोलला. सॉरी, पार्ट टाइम लेखक म्हणावं.
बोलणार. आज मी सगळ्यांना बोलणार. अरे पण सगळे खोटारडे आहेत आणि सगळं खोटं खोटं बोलतात. या गोष्टी फक्त ऐकायला चांगल्या वाटतात, असं काही नाही होत. बस बस पप्पू, इथे बस. हो बस हा? बस. बसून घ्या, अरे बसून हे घ्या. काय बोलतोस तू? अरे रबजीच्या कृपेने जर नशीब साथ देईल तर स्वप्न पूर्ण होतातच. नशीब सोबत असेल तर हे अगदी बरोबर बोललास तू. माणसाची मेहनत, त्याची योग्यता काही नाहीये, सर्व नशीबच आहे. अरे माणूस तर बिचारा पुतळ्यासारखा आशा करून बसलेला असतो की आज काहीतरी चांगलं होईल, उद्या काहीतरी चांगलं होईल, पण चांगलं काहीच होत नाही. पोपटलाल, नशीब त्यांनाच साथ देत असते जो मेहनत करत असतो. बिलकुल बिलकुल हाती भाऊ, बरोबर बोलताय तुम्ही. पोपटलाल, जे हातावर हात ठेवून बसून राहतात ना, त्यांना तर नशीब सुद्धा साथ देत नाही. मग मी मेहनत नाही करत काय? अरे या सगळ्या पुस्तकी गोष्टी आहेत, खऱ्या आयुष्यात असं काही होत नसतं. पोपटलाल, हे असं काय बोलतोयस तू भाऊ? एकदम बरोबर बोलतोय मी. कॉपी करणारी मुलं जास्त नंबर घेऊन घरी येतात आणि मेहनत करणारी मुलं नेहमी मागे राहतात. वशिलीबाजी करणाऱ्या लोकांना नेहमी नोकरी भेटते आणि योग्यता असणारे लोक बेकार राहतात. बेजबाबदार आणि फालतू लोकांची लग्न होतात आणि माझ्यासारखी योग्यता असणारी माणसं अविवाहित राहतात. नाही नाही, तुझ्या या गोष्टी बरोबर मी एकदम सहमत आहे. समाजात असे कितीतरी लोक आहेत ज्यांचं लग्न नशिबाने अशा लोकांसोबत होतं की पूर्ण समाजाला आश्चर्य होतं की यांचं लग्न यांच्याशी कसं झालं. तू पण जरा धीर ठेव, तुझं पण नशीब एक दिवस पालटणार आणि तुझं पण लग्न एका अशा मुलीशी होईल की पूर्ण समाज असं बोलेल की यार, या सेव्हिंग वाल्यांचं नशीब काय जोरदार आहे. बरोबर बोलतोय पोपटलाल, तुझं पण लग्न होणार. पण अशा कटू गोष्टी बोलणं सोडून दे. हाती भाऊ, मी नेहमी कटू बोलतो, पण त्या नेहमी खरा बोलतो आणि खरं कायम कटू असतं. पोपट भाऊ, जरा शांत व्हा. मी सोडा बनवतो, सोडा प्या. अरे काय सोडा पी, सोडा पी. सोडा पिल्याने का माझं नशीब उघडणार आहे? कोण कविता बोलताय, कोण ज्ञान वाटतंय, टाइमपास होतोय सगळा. पोपट भाऊ, पण तुम्हाला काय झालंय? अरे पण पोपटलाल, तू तोंडातून एवढं विष का ओकतोयस मित्रा? मी कोणत्याही विषारीपणाच्या गोष्टी नाही बोलत आहे, हे सगळं खरं आहे. आपण अशा गोष्टी यासाठी नाही बोलत आहोत कारण आपल्याला खऱ्यापेक्षा खोटं जास्त आवडत असतं. सगळे खोटारडे आहेत, सगळे खोटारडे आहेत तुम्ही. पोपटाला प्लीज, अजून इतकं पण काही झालं नाही. अरे हाच तर प्रॉब्लेम आहे ना अय्यर भाऊ, की काही झालं नाहीये, काही होत नाहीये आणि काही होणार पण नाहीये. मी जिथे आहे, जसा आहे तसाच्या तसा राहणार आहे मी. हे बघ पोपटलाल, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दुपारी तू मॅरेज ब्युरो मध्ये. नको घेऊस त्या मॅरेज ब्युरोचं, नको बोलूस मॅरेज ब्युरो. अरे पप्पू, शांत हो, शांत हो. हे बघ पोपटलाल, पोपटलाल, आम्हाला सगळ्यांना तुझी चिंता आहे, फिकीर आहे. हो, काळजी आहे म्हणून विचारताय ना. पण उद्या सगळे तुम्ही या गोष्टीची मस्करी करणार की पोपटलाला कोणतीच मुलगी हो बोलत नाहीये. बघा, पोपूला परत कोणत्या तरी मुलीने रिजेक्ट केलं. काय माहित पोपटलाला परत त्याची महिना भेटणार की नाही. अरे पण पोपटलाल, मानलं की आम्ही कधी कधी मस्करी करतो, तुझ्याशी पण या विषयावर मस्करी करतो. पण जर मित्रांनीच आपापसात मस्करी नाही केली तर कोण करणार आहे? आपण सगळ्यांचीच मस्करी करतो. अगदी बरोबर आहे पोपटलाल. मित्रांमध्ये अशा मस्कऱ्या सुरूच असतात, त्यांना असं सिरियसली घ्यायचं नसतं. मग कधी नाही घेत मी सिरियसली, नाही घेत मी. कायम मी हसून टाळत असतो, पण मनाला टोचतं ना रे. ठीक आहे पोपटलाल, जर तुला आमच्या मस्करीचं वाईट वाटतं तर मी सगळ्यांकडून आत्माराम तुकाराम भिडे बस कर ना मामा. इथे बसलेल्या सगळ्यांनी 1 लाख वेळा तरी ऐकलंय की तू सोसायटीचा सेक्रेटरी आहेस म्हणून. खरं बोलू तर सगळे कंटाळलेले आहेत तुझी फाटकी जुनी रेकॉर्ड ऐकून. फाटकी जुनी रेकॉर्ड? आणखी नाही तर काय, तू कायम एकच गोष्ट बोलत असतोस. का तुला कायम प्रूफ करायचं असतं, हेच सिद्ध करायचं असतं की तू गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आहेस. अरे
हे बघ पोपटलाल, तू तुझी लिमिट क्रॉस हो करतोय. करतोय मी. अरे काय भेटलं मला लिमिट मध्ये राहून. अरे हे बघ पोपटलाल, हे खूप चुकीचं आहे मित्रा. दुसरीकडचा राग तू इथे कशाला काढतोयस? पोपू, तू काय बोलतोयस? तुला ह्या गोष्टींची शुद्धच नाहीये. अरे आज खूप दिवसांनी तर शुद्धीत आलोय ना मी. पोपटलाल, असं वाटतंय तुझी तब्येत ठीक नाहीये. बसून घे पोपटलाल. हे बघ, फ्रेंड सोबत असं नाही बोलायचं असं. मी नेहमी असंच बोलतो आणि यापुढे देखील असंच बोलणार. तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर बोला, नाहीतर नका बोलू. अरे पोपू, सगळे इथे एकत्र भेटलेत, चांगल्या मूड मध्ये आहेत. का सगळ्यांचा मूड खराब करतोय? अरे पण मला तर इकडे यायचं नव्हतं ना. तू मला जबरदस्ती तिकडून उचलून इकडे घेऊन आला होतास. आता मला घरी जायचंय आणि खबरदार जर कोणी माझ्या मागे याल तर. काय झालं याला?